भातकुली तालुक्यातल्या पुलावर खड्डे झालेत आणि माटरगाव वाठोडा रस्त्यावरचा पूल धोकादायक झालाय। सुरक्षा कठडे नाही आहेत, त्यामुळे नागरिकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष होतंय। अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यामधल्या माटरगाव वाठोडा रस्त्यावरच्या पुलाला खड्डे पडलेत आणि पुलाला सुरक्षा कठडे सुद्धा नाहीयेत, त्यामुळे हा पूल नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झाल्याचं पाहायला मिळतंय। 1995 साली पूर्णा नदीवर हा पूल उभारण्यात आला होता, मात्र पुलाची दुरवस्था झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये, पुलाची दुरुस्ती करत नाहीये। नागरिक संतप्त झालेत त्यामुळे, आणि पुलाची उंची कमी आहे, नदीला पूर आला तर पुलावरून पाणी सुद्धा वाहतं। अनेक ठिकाणी पुलाच्या खाली मोठमोठी भगदाडं पडलेली आहेत आणि या धोकादायक पुलावरून नागरिकांना असाच प्रवास करावा लागतो। दरम्यान पुलावर सुरक्षा कठडे देखील नसल्यानं नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी आणि पुलावरची वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। लोक आहेत त्यांना खूप त्रास होत आहे। हा पूल आमचा वाठोडा शुक्र येथे खूप पुढे असलेला आहे आणि त्यामुळे खूप सर्व जणांना खूप त्रास होत आहे। आमचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद होईल याची आम्हाला काळजी वाटत आहे। या पुलाला अतिशय भेगा पडलेल्या, गड्डे पडलेल्या मोठमोठे, येथे केव्हाही जीवितहानी होऊ शकते। हा रस्त्यावर खूप रहदारी राहते। श्रावण मासात इथे अनेक लोक येतात, तसेच दररोजच भाविक लोक या विदर्भ काशी म्हणून शुक्लेश्वर देवस्थानावर रोज येतात आणि हा पुलावरून अंजनगाव, चंडिकापूर, काकरखेडा या रस्त्यावर भरपूर वाहतूक राहते। आणि शासनाने या रस्त्यावर त्वरित लक्ष द्यावे